सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये गगनगिरी पेट्रोल पंप दैवली येथे आहोत आणि दैवली येथे सकाळपासून जवळजवळ 6 वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. लोकांमध्ये घबराट निर्माण झालेली आहे की पेट्रोल आणि डिझेल मिळते की नाही. त्यासाठी लोक 4-4 तास 5-5 तास 6-6 तास इथे आवर्जून लाईनीत उभे राहतात. आपण पाहू शकता कशा पद्धती तिथे लाईनी आहेत आणि लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. या लाईनी जवळजवळ आता हायवे पर्यंत गेलेल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ग्राहक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कशा पद्धतीत त्यांना 8 तास करावा लागतोय. दादा, काय सांगशील नेमका किती वाजल्यापासून इथे आहे आणि पेट्रोलसाठी उभं राहिलेलं आहे का कशासाठी उभं राहिलं? पेट्रोलसाठी 2 तास झाले मागच्या उभे आहे मी पेट्रोलसाठी. पेट्रोलचा तुटवडा खूपच मनामध्ये नेमकी भीती निर्माण आहे म्हणून तू लाईनीत उभं राहिलं, काय सांगशील? पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना खूपच नाक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक असं कोण म्हणाले तुटवडा आहे म्हणून असं वाटतं का? भीती निर्माण झाली? हो, भीती निर्माण झाली आहे नागरिकांमध्ये. हे होते आपल्या सोबत ग्राहक आणि कशा पद्धतीत घाबरलेले आहेत की पेट्रोल पंपावरती पेट्रोल मिळतंय की नाही. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि गेले 2-3 तासापासून लाईनीमध्ये आहेत. दादा, काय सांगाल नेमका किती वाजल्यापासून आपण इथे लाईनीमध्ये आहात आणि पेट्रोल मिळेल की नाही मिळेल याची भीती कशाप्रमाणे निर्माण झालेली आहे? आता जवळजवळ 2-1 तास झाले. आता पेट्रोल मिळालं नाही तर गाडी इथंच ठेवून जायला लागेल. बाकीचं काम पण जात नाही. कुठून आलात तुम्ही नेमकं? आम्ही खांडोसवरून आलो. खांडसवरून आले. आता मग दुटीवर जाण्यासाठी आले म्हणून लाईनीत उभं राहावं लागले. मग आज खाडा लागेल की दुटीवर जाणार, काय सांगाल नेमकं? आज खाडाच होणार आहे. तर आपण पाहू शकता पेट्रोलमुळे कामगारांची नुकसान कशा पद्धतीत होते आणि ग्राहक सकाळपासून लाईनीत उभे आहेत. दुटीवर जायचं म्हणून पेट्रोल टाकून जायला आलेले 3-3 तास झालेत लाईनीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे महिला सुद्धा आपल्या इथे बऱ्यापैकी लाईनीमध्ये आहेत. त्यांच्याकडनंही जाणून घेऊया की कशा पद्धती. काय सांगशील नेमकं किती वाजल्यापासून इथे उभी आहे आणि कशासाठी उभी आहे? मी इथे 1 तासाने उभी आहे. मी पार्लरची होम सर्व्हिस करते आणि या गाडीवरतीच माझं पोट चालू आहे. जरा पेट्रोल मला जर भेटलं नाही तर आजचा माझा धंदा पूर्ण बंद होईल. त्याच्यासाठी मी 1 तासाने इथे येऊन थांबले आहे. घरातली कामं सगळे सोडून मी इथे आलेली आहे. तुला काय भीती वाटते अशी की पेट्रोल मिळेल की नाही मिळेल, काय वाटतं? मिळेल, पण पेट्रोल जर नाही भेटलं तर माझा दिवसाचा रोज आहे जो ते बंद होऊन जाईल. अच्छा, म्हणजे रोजगार निर्माण बंद होऊन जाईल पेट्रोल नाही मिळालं. ओके, तर याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत महिलाही होत्या, त्यानंतर आपल्यासोबत दादा आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगाल नेमकं किती वाजल्यापासून आपण इथे उभे आहात आणि कशासाठी उभे आहात? 1 तास झाला उभे आहे. 1 तास झाले. कशासाठी? पेट्रोल टाकण्यासाठी. अच्छा, मिळेल अशी शाश्वती आहे तुम्हाला? मिळेल. ओके, तर हे पूर्ण ग्राहकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडनं जाणून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपण आता पेट्रोल पंपाचे डीलर आहेत, मालक आहेत मते सर, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ग्राहकांची भीती जी आहे ती कशी दूर होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ते आता आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. बीजी 24 तासच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतील ते. सर, काय सांगाल नेमकं कसा तुटवडा आहे की नाही आणि ग्राहकांची जी भीती आहे ती कशी दूर कराल आपण, याबद्दल नेमकं काय सांगता? सर्वप्रथम मी सर्व ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच अफवा पसरत आहेत आणि त्याच्यामुळे ही पेट्रोल पंपवर एवढी मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वात प्रथम आपल्याला असं सांगतो की ऑइल कंपन्यांकडे सर्वच म्हणजे खूप असा ऑइलचा पेट्रोल डिझेलचा सर्व स्टॉक भरपूर प्रमाणात आहे. त्याच्यामुळे काय तर आता बऱ्याच 2 दिवसापासून कंटिन्यू पंपावर गर्दी लागत आहे. आमचा 4 दिवसाचा स्टॉकेचा माल येतो, आपण 1 दिवसात आमच्याकडून सेल होत आहे. त्याच्यामुळे तरी पण आमच्या आता गाड्या आमच्या भरून येत आहेत रेग्युलर मध्ये, कंटिन्युअस मध्ये. म्हणजे ग्राहकांनी घाबरण्याची काही गरज नाही. त्याच्यामुळे सर्वांना सुरळीत आणि रेग्युलर माल मिळणार आहे. आता कंपनी तुम्हाला सुविधा देते का? पूर्वी कसं होतं, क्रेडिट वरती पण माल घ्यायला जायचा, घेतला जायचा, पण मात्र आता कुठे सवलत देते का कंपनी की नाही देत? हा, तर ऑलरेडी कंपनी पहिल्यांदा पण अशी क्रेडिट वगैरे देत नव्हतीच. आता काय केलं कंपनीने, तर तुमचे पहिले ऍडव्हान्स पेमेंट आम्हाला येऊ द्या आणि मग आम्ही तुम्हाला गाड्या अलॉट करतो म्हणून. ही प्रोसेस झाल्यामुळे
थोडा विलंब गाडी येण्यासाठी होत आहे. कारण जोपर्यंत पेमेंट अकाउंटला जातो तोपर्यंत गाड्या आम्हाला तिथं ऑथराईज होत नाही आम्हाला, त्याच्यामुळे थोडाफार विलंब होत आहे. म्हणजे ग्राहकांनी घाबरायला हरकत आमच्याकडे काही गरज नाही. पूर्णपणे सर्व्हिस वेळेवर होऊन जाईल आणि मला रेग्युलर येत आहे, काही हरकत नाही. तर हे होते आपल्यासोबत गगनगिरी पेट्रोल पंपाचे मालक, आणि त्यांनी कशा पद्धतीत ग्राहकांना आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त लोकांनी घाबरून जाऊ नये. कारण ते स्वतः म्हणाले की जे काही असेल आमच्याकडनं जेवढं सहकार्य होईल तेवढं आम्ही करू, ग्राहकांनी मुळीच घाबरून जाऊ नये, आमच्याकडनं पूर्णपणे पुरवठा होईल. माझ्यासोबत कॅमेरामॅनसह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.